धारावीतल्या 90 फुटी रस्त्यावरील मशिदीचं अतिक्रमण काढण्यावरून वाद निर्माण झालाय। बीएमसीच्या पथक कारवाईसाठी गेले असता स्थानिकांनी त्या ठिकाणी विरोध केलाय। या अतिक्रमणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडू लागल्या। मुंबईतल्या धारावीत मशिदीचं अतिक्रमण काढण्याच्या मुद्द्यावरून मोठा तणाव निर्माण झाला होता। धारावीच्या 90 फुटी रस्त्यावर मेहबूब ए सुबानी मशीद आहे। या मशिदीच्या परिसरात अतिक्रमण झाल्याचं मुंबई महापालिकेच्या निदर्शनास आलं होतं। मुंबई महापालिकेने नोटीस देऊन अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती, पण स्थानिकांनी मशीद परिसरात कारवाईला विरोध केला। यावरून परिसरात तणाव निर्माण झाला होता। राज्यात मुद्दाम जातीय तणाव निर्माण केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने केला। ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष त्यांचे सहकारी पदाधिकारी आणि त्यांचे मित्रच पक्ष, तो काय नवीन शब्द आज निघालाय, वाचाळवीर। भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यावरच वाचाळवीर कसे या राज्यात येतात याचाही अभ्यास कोणीतरी केला पाहिजे। मशिदी विरोधातल्या बीएमसीच्या कारवाईला विरोध करणारे जिहादी मानसिकतेचे असल्याचा आरोप भाजपने केला। जे अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तिथे आज तोडण्यासाठी त्यांच्या पूर्ण टीम आली। मुंबई महापालिकेच्या गाड्या पण फोडल्या। ही जी काय आरेरावी आणि ही जी काय दादागिरी आहे त्यांनी त्यांच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जाऊन दाखवावी। हे आमचं हिंदू राष्ट्र आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात लक्ष घालावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली। त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे। काही प्रमुख लोक धारावीतले सर्व पक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत, नेत्यांना भेटतात। शांतपणे मुंबईमध्ये यातले मार्ग निघावे लागतात। मशीद परिसरातील अतिक्रमण हटवण्याचं आश्वासन मशीद व्यवस्थापनानं दिल्यानं कारवाईला आज स्थगिती दिल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। पण कुणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन फडणवीसांनी केले। आज देखील टीम त्या ठिकाणी गेली होती। त्यावेळेस त्यांनी सांगितलंय की पुढच्या 4-5 दिवसात आम्हीच ते अतिक्रमण काढतो। त्यामुळे ती टीम त्या ठिकाणून परत आलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन करून कोणी अडथळा निर्माण करेल तर ते योग्य होणार नाही। मला विश्वास आहे की त्यांनी ज्या प्रकारे बीएमसीला लेखी दिलेला आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई ते करतील। मशिदीच्या अतिक्रमणाच्या निमित्तानं कोणाला तरी जातीय तणाव कायम ठेवायचा आहे। पुरोगामी महाराष्ट्र जातीय विद्वेषाची फॅक्टरी तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जाते। संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।